स्वामींना शोधताय? कुठे शोधताय? मंदिरात, मठात, गड किल्ल्यांवर, वेद पुराणात की ग्रंथांमध्ये? पण जिथे शोधताय तिथे ते असतीलच असं नाही. खरं तर स्वामी कधीच बाहेर नव्हते, ते तर तुमच्या अंतरात्म्यात आहेत. पण तुम्ही बाहेरच्या गोंधळात हरवला आहात, शब्दांच्या पसाऱ्यात, कर्मकांडांच्या चौकटीत आणि भ्रमाच्या पडद्यांमागे. स्वतःचं मन, आत्मा शांत करा. आत्मा जिथे आहे तिथेच परमात्मा आहे. पाण्यात पाहिलं तर आकाश दिसतं, तसं मन निर्मळ शांत असेल तर स्वामी दिसतीलच. बाहेर शोधण्याच्या गडबडीत अंतर्मनातले दर्शनच विसरून गेलोय आपण. गंमत बघा, जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा स्वामी दूर वाटतात आणि जेव्हा मन निर्मळ शांत होतं तेव्हा कळतं स्वामी दूर कधीच नव्हते. म्हणूनच स्वामींना बाहेर कुठेही शोधू नका. त्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण मनाच्या डोळ्यांनी अनुभवलं तर स्वामी आत्ताही इथेच आहेत आणि हे फक्त आणि फक्त तुम्हालाच जाणवायचे, फक्त आणि फक्त तुम्हालाच अनुभवायचे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंच आहे, तैसा हृदयामध्ये मी आत्मा रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषया लागे. धन्यवाद. शुभम भवतु.